मागच्या क्लासला आपण होरा शिकलेलो, तरी पण मी यावेळी परत रिपीट करतोय काही गोष्टी की तुम्हाला काहीच येत नाही असं धरून आपण परत पहिल्यापासून सुरू करू. पंचांग म्हणजे काय असं आपण मागच्या वेळी बघितलं. पंचांग म्हणजे पंचांगाला 5 अंग असतात: तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथी म्हणजे डेट्स, जसं आपण इंग्लिशमध्ये डेट लिहितो ना, त्या तिथी असतात. आणि वार म्हणजे काय, तर उदयात उदयम वाराहा, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला वार असं म्हणतात. आणि त्यामुळं आपण जो राहू काळ बघतो, हा राहू काळ सूर्योदयापासून गणला जातो. तुम्हाला कॅलेंडरमध्ये जो राहू काळ दिलेला असतो तो फिक्स असतो. तुम्हाला सर्वांना राहू काळ माहीत असेल तर, नसेल तर सांगतो की राहू काळ हा कलियुगामध्ये खूप मानला गेलेला आहे अशुभ मुहूर्त म्हणून. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, नेटवर येतो, कॅलेंडरवर असतो, पंचांगामध्ये असतो. राहू काळ हा शुभ कार्यासाठी वर्ज एक सांगितलेला आहे. साऊथ इंडियामध्ये खूप प्रेफर करतात. तर सूर्योदयापासून जेव्हा आपण एखादी गोष्ट गृहीत धरतो तेव्हाच ती लागू पडते. त्यामुळं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 12 होरे असतात. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी असतो याला दिनमान म्हणतात. दिनमान म्हणजे काय, सूर्योदय ते सूर्यास्ताचं अंतर. आणि सूर्यास्त ते सूर्योदयाच्या अंतर्मानाला कालावधीला रात्रीमान म्हणतात. दिनमानाचे 12 समान भाग केले की 12 होरे होतात, म्हणजे 12 तास. होरा म्हणजे तास. आणि रात्रीमानाचे समान 12 भाग केले की 12 होरे येतात. असे एकूण दिवसामध्ये 24 होरे असतात. आपण कधी कधी काय करतो की रात्री 12ला माझा उपास संपला, असा उपास 12 वाजता संपत नाही. उपास हा सूर्योदयाला संपतो. आणि कुठल्या तिथीची सुरुवात सूर्योदयाला होती. सूर्योदय हा खूप महत्वाचा आहे वास्तू ज्योतिषशास्त्रामध्ये. त्यामुळं वार झालं. तिथी एकूण किती आहेत, तर 30 आहेत. प्रतिपदा, द्वितीया, चतुर्थी अशा करून एकूण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन, आणि प्रतिपदा ते चतुर्दशी अशी 14 दूने 28. तुम्हाला सर्वांना जे इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेत त्यांना तिथी माहीत नसतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पंचमी. तुम्ही किती जणांनी पंचांग आणलेलं आहे? मिळालंय तुम्हाला किती जणांना? आणलंय सर, आणलंय सर. किती जणांना आणलंय मिळालं नाही सर. सांगा. नाही तर मिळालं. मला नाही मिळालेलं. माझं मला पण अवेलेबल नाही अजून. कोणाला? मला नाही माहिती. किती जण आहेत असे? मी नावं सांगा. प्रियांका. प्राजक्ता मनमोरे. पूर्वा. चालू चालू वर्षाचा बऱ्याच ठिकाणी नाहीये ते उपलब्ध करून देतो म्हणतात. बर. तुम्ही प्रयत्न केले नाहीत का, तुम्हाला मिळालं नाहीये? माझ्याकडे काल निर्णय नाही, आहे. शोधलं मी 2-3 शॉपला. ठीक आहे, मग आता आज तुम्ही कसं शिकणार? हं? नंतर पंचांग आहे, काहीच भांडवल नाही या कोर्सला. 46 रुपयाचं पंचांग आहे फक्त, बाकी काही नाहीये. आज आता एका शॉप मध्ये हे गेले, बघू भेटलंस. आमच्याकडे 100 रुपयाला आहे सर. हं? माझ्याकडे पण जास्ती 180. 100 रुपयाला बृहत दाते पंचांग. जीएसटी लावला असेल ना तुमच्यावर? जीएसटी लावला फलटणमध्ये. असेल तुम्हाला. नाही, दातेचं 100लाच आहे सर आमच्याकडे. बृहत पंचांग दातेचं 100 रुपयाला आहे. छोटं पंचांग 46 का 45 रुपयाला येतं. त्यातलं पान नंबर 46 काढा, 46. ज्यांनी का आणलेलं नाही पंचांग त्यांच्यासाठी मी उघडं एक माझ्याकडचा फोटो काढून ठेवलेला आहे. 46 मध्ये आत्ताचा महिना चालू आहे बघा. 46 पेज काढा, 46. 46ला इथं इथं वर कोपऱ्यात लिहिले बघा, मी स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला. रेड कलरनं मार्किंग केलं मी आता. 46 पेज दिसलं? हो सर. हा. हो सर. आता इथं जुलै आणि ऑगस्ट 2026 म्हणजे आत्ताचा महिना चालू आहे. इथे इंग्लिश तारखा लिहिली, ई म्हणजे इंग्लिश तारीख या कॉलम मध्ये लिहिली आहे. ई म्हणजे इंग्लिश तारीख बघा इथं. 30, 31, 1, 2 किती तारखेपर्यंत लिहिल्यात तारखा त्या? 12. 12 तारखेवर. 12. का 12 तारखेपर्यंत लिहिल्यात?
अमावस्या आली असं त्यामुळं बहु अमावस्या म्हणजे आषाढ संपतोय. कृष्ण पक्ष आहे तो, कृष्ण पक्ष इथे लिहिलंय बघा. कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे काय, तर डार्क मून डे आणि फुल मून डे असं इंग्लिशमध्ये म्हणतात. अमावस्या म्हणजे डार्क मून डे, ज्यावेळी रवी आणि चंद्रामधलं अंतर हे 0 डिग्री असतं तेव्हा अमावस्या होती, आणि 180 डिग्री अंतर असतं तेव्हा पौर्णिमा होती. ते आपण डिटेलमध्ये हळूहळू शिकणार आहे. आषाढ कृष्ण पक्ष लिहिलंय बघा. आता आषाढ महिना चालू आहे, आषाढ महिन्यातली अमावस्या संपणार आहे. मराठी महिने तुम्हाला सर्वांना माहीत असले पाहिजेत, माहीत नसले तर शिकून घ्या, गुगलवर वगैरे उपलब्ध असतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक असे महिने असतात. मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन. परत चैत्र महिना येतो. चैत्र, वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ, आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण, भाद्रपद वर्षा ऋतू, असे परत ऋतू येतात. तर आयुर्वेदाचा आणि ज्योतिषशास्त्राचा खूप जवळचा संबंध आहे. आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितलेली आहे, दिनचर्या सांगितलेली आहे. कोणत्या ऋतूमध्ये काय काय. आता बघा, बाहेर एवढा पाऊस पडतोय पण आपल्याला ह्युमिडिटी खूप आहे, गरम होतं, आपल्याला फॅन लावावा लागतो, कारण हा ग्रीष्म ऋतू आहे. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये वातावरण हे वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही सुश्रुत वाचा. सुश्रुताने काय लिहिलं, तर चरक संहिता लिहिली. वाग्भट वाचा, सुश्रुत वाचा, चरक वाचा. तुम्हाला सगळ्यामध्ये पहिल्यांदा दिनचर्या दिलेली आहे, आणि ऋतुचर्या लिहिली आहे, म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये कसं वागायचं. तर याला पंचांग कारणीभूत असतं. ऋतू कुठला चालू आहे, तर आता ग्रीष्म ऋतू चालू आहे. मग ग्रीष्म ऋतूमध्ये काय खायचं, काय खायचं नाही, कसा आचार ठेवायचा, कुठले कपडे घालायचे, आपले 6 भाग केले. आपण उष्णकटिबंधीय देशामध्ये राहतो आणि त्यामुळं आपलं भारतीय पंचांग हे उष्णकटिबंधीय जो आपण भाग म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये 3 ऋतू होतात. असं करायला लागतं. 3 ऋतू होतात. 3 ऋतू कुठले होतात, तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. मी जरा म्यूट करतो, जेव्हा तुम्ही याला उत्तर द्यायचंय तेव्हा मी अनम्यूट करा स्वतःला, कारण या सगळ्याचं रेकॉर्डिंग होतं. आणि जेवढे तुम्ही मध्ये मध्ये बोलाल, आता याचं रेकॉर्डिंग होईल का नाही मला माहित नाही, कारण आता लाईट गेलेली आहे आणि मी दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही जेवढं बोलाल तेवढं त्याचं एडिटिंग करावं लागतं. तुम्हाला कसं असतं की आज मी आलो नाही, मला उद्या रेकॉर्डिंग पाठवू, इतकं सोपं नसतं ते. त्याचं एडिटिंग करावं लागतं, त्याचं रेंडरिंग होतं. मग गुगल ते यूट्यूब चेक करतं की त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही आहे का, तुम्ही कुठल्या पायरेटेड इमेज वापरल्यात का वगैरे, आणि मग तो व्हिडिओ अपलोड होतो. तर तुम्ही जेवढे नॉईज क्रिएट कराल तेवढी न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट होईल आणि दुसऱ्यांना त्रास होईल. त्यामुळं अशा ठिकाणी बसायला सांगितलंय तुम्हाला की ज्या ठिकाणी दंगा होत नाहीये, आवाज होत नाहीये. तर पंचांगाच्या डाव्या बाजूला 46 पानावर आषाढ कृष्ण पक्ष लिहिलाय, 30 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. आणि खाली परत बघा दिनविशेष लिहिलाय, मी आता गोल केलं बघा, इथं दिनविशेष लिहिलेलं आहे, दिसला? हो सर. हो सर. हो सर. हो सर. सांगा, आजची तारखेच्या समोर काय लिहिलंय? कुणी कुणी हो सर म्हणले? चांगला चांगला दिवस. चांगला दिवस. उद्याचा दिवस कसा आहे? क्षयतिथी. क्षय तिथी. त्याच्यानंतर 11 तारीख कशी आहे? चतुर्दशी वर्ज म्हणजे खराब आहे. 12 तारीख कशी आहे? म्हणजे तुम्हाला आजचा दिवस चांगला आहे का वाईट एक काम करायला, स्टँडर्ड हे तरी समजलं का? हो सर. हो सर. दिनविशेष त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता हे पंचांगातला जो दिनविशेष लिहिलाय यामध्ये पहिला दिवस बघा, 30 तारीखच्या समोर काय लिहिलंय इथं, हे बघा काय लिहिलंय, उत्तम दिवस. हा उत्तम दिवस कसा काय झाला, तर तिथी, इथं ती म्हणजे तिथी, वा म्हणजे वार, पहिल्यांदा वार दिलाय बघा इकडं, तिथी वार हो. 2 नंबरला. मग नक्षत्र हे 3रं अंग आहे, योग हे 4थं अंग आहे, आणि करण हे 5वं अंग आहे. दिवसाचे करण वेगळे असतात आणि रात्रीचे करण वेगळे असतात, कारण ते तिथ्यार्ध करणम म्हणलं जातं. करण म्हणजे काय, तर कर्ण अर्जुन मधला करण नाही, तिथ्यार्ध करणम, तिथीच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात. तिथीचा जो अर्धा भाग असतो त्याला करण म्हणतात. एकूण 11 करण असतात, त्यातले 4 करण हे चर असतात आणि 7 करण हे स्थिर असतात. जे 4 करण चर आहेत ते अशुभ मानले जातात. मग जेव्हा तिथी, नक्षत्र, योग आणि करण हे सगळे शुभ असतात
त्यावेळी तो दिवस उत्तम, चांगला, शुभ किंवा अत्यंत शुभ होतो. जे तुम्हाला इथे लिहिले ना दिनविशेष मध्ये 31 तारीख काय लिहिले बघा. शुभ दिवस. शुभ दिवस. का शुभ दिवस लिहिली आहे ती? कारण त्या दिवशी लिहिले सगळे 42 नाही 48 जण आहेत. 48 आहेत, 39 तर खाली किती? तुमच्या सगळ्यांची प्रेझेंटी लिहितोय बरं का आम्ही. जे अबसेंट आहेत त्यांना 3 दिवस अबसेंट न सांगता राहिले तर त्यांना आम्ही रिमूव्ह करणार आहे ग्रुपमधून. 42 नंतर 43 आहे की आले का खालचे कुठपर्यंत? विजय कुमार कुंभार ते खाली आहे सगळे. तू कुठपर्यंत आलास होता? 42 नंतर ऍड झाले. परत परत चेक कर. उशिरा येणारी लोक असतात तिथं खूप. म्हणजे 31 तारखेला आपण बघूया. 31 तारीख मला वाटतं जरा फोटो जरा ब्लर आलाय. चांगला फोटो टाकतोय. 2 मिनिटं थांबा. 31 तारखेला पंचांग काय आपण चेक करू जरा. इथं दाबलीस. तुझा आवाज जातोय. आता मी पंचांग ओपन करतो. ज्यांच्याकडे पंचांग नाही त्यांच्यासाठी थोडंसं आपल्याला अवेलेबल झालेलं नाही त्यांना, त्यासाठी आपण थोडे कष्ट घेऊया. कारण त्यांनी कष्ट घेतले नाहीत थोडे, तेव्हा आपल्याला कष्ट घ्यायला लागतात अवेलेबल करण्यासाठी. पण ठीक आहे, आपण ही सेवा म्हणून करतोय, त्यामुळं सगळ्यांनी आपण थोडं सहन करूया. चांगले ज्योतिषी घडावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. समाजामध्ये ज्योतिषाविषयीचे गैरसमज कमी व्हावेत. ज्योतिषशास्त्र हे स्वयंसिद्ध शास्त्र आहे आणि त्याच्याविषयी लोकांच्या मध्ये संभ्रम कमी व्हावा हा त्याच्या मागची आपली भूमिका आहे. आता जेव्हा तुम्ही एक मिनिट, हे डाउनलोड झालं का रे? ही फाईल डाउनलोड झाली आहे का? फोटो काढला. दिसते तुम्हाला इमेज? नाही दिसत. नाही सर, नाही दिसत. नाही दिसत आहे. बोल. आता दिसते? हा दिसते. हो सर, दिसते. तर 31 तारखेला काय झालेलं आहे, तर 31 तारखेला दिसतंय. इथं काय आहे? ती म्हणजे काय? तिथी. 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 तिथी आहे. तिथी 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 लिहिली ना. हा, तिथी. सांगा आता इथं काय लिहिलंय? वाचा. जो कोण कोण मोठ्यांदा ओरडले तिथे त्यांनी हे काय लिहिलंय वाचा. सोमवारच्या नंतर
12-13 12 म्हणजे काय? 12-13 सोमवार. हम्म? म्हणजे काय झालं? आपल्याकडे असं कॅलेंडर मध्ये लिहिलं असतं कधी 25-26 एकाच दिवशी. नाही. हे बघा, हे या तारखेला 10 तारखेला लिहिलंय बघा इथं. 12 आणि 13 एकत्र लिहिले म्हणजे काय झालं इथं? तिथीचा क्षय झाला. आमोशा द्वैत तिथीचा तिथीचा क्षय क्षय. 2 दिवस दोन आमोशा तिथी आल्यात. 2 दिवस आमोशा तिथीचा क्षय झाला. नाही दोन तिथी. 2 दिवस तिथी आल्या. म्हणजे एक तिथी 12 तारीख जी 12 लिहिलंय इथं आकडा. 12 म्हणजे कुठली तिथी आली? द्वादशी. द्वादशी. आता इथं द्वादशी. वरच्या ह्याच्यामध्ये रकान्यामध्ये क आणि मी लिहिले. क मी म्हणजे कलाक आणि मिनिट. क म्हणजे काय? कलाक. क म्हणजे कलाक. क लाख. आणि त्याच्या पुढे लिहिले मिनिट. कलाक डॉट मिनिट. तर त्याच्या शेजारी ज्या टायमिंग लिहिलेत कलाक मिनिटं ती एंडिंग टाइम्स आहेत. एंडिंग टाइम्स, संपणारी मिनिटं आहेत. तर त्या दिवशी काय झालंय बघा, 10 तारखेला मी रेड कलरची लाईन मारली तिथं. 12 तारखेची जी 12 तिथी लिहिली ही संपलेली आहे. किती वाजता संपली बघा? 8:01 8 1 वाजून मिनिट एकाची संपण्याची वेळ म्हणजे दुसऱ्याची सुरुवातीची वेळ. एकाची समाप्ती म्हणजे दुसऱ्याची सुरुवात. हा नियम लक्षात ठेवा, तुमच्या समासात लिहून घ्या. एकाची समाप्ती म्हणजे दुसऱ्याची सुरुवात. एकाची समाप्ती म्हणजे दुसऱ्याची सुरुवात. पंचांगामध्ये सगळ्या वेळा समाप्तीच्या लिहिलेल्या आहेत, सुरुवातीच्या लिहिलेल्या नाहीत. पंचांगामध्ये सगळ्या वेळा कशा लिहिल्या आहेत? समाप्तीच्या, सुरुवातीच्या नाहीत. कुठली तिथी समाप्ती असू दे, नक्षत्र समाप्ती असू दे, योग समाप्ती असू दे, करण समाप्ती असू दे, सगळ्या समाप्तीच्या वेळा लिहिलेल्या आहेत. काय झालं? हा. आता 31 तारखेचं आपण उदाहरण बघत होतो. 31 तारखेला काय झालंय? तिथी क्षय झालेली नाही. अख्ख्या दिवसभर एक तिथी आहे. हे बघा, 31 तारखेला काय झालंय? शुभ का लिहिलंय इथं खाली? 31 शुभ दिवस लिहिलाय. का लिहिलाय दिनविशेष मध्ये? तर द्वितीया ही शुभ तिथी आहे. शुक्रवार पण शुभ आहे. धनिष्ठा नक्षत्र शुभ आहे. शुभ आहे धनी नक्षत्र सौभाग्य योग शुभ आहे. शुभ आहे. तैतील आणि गर हे शुभ योग आहेत. आणि त्यामुळं या सगळ्याचा एकंदर विचार करून पंचांगकर्त्यांनी तुम्हाला 31 तारीख ही सर्व विचार करून शुभ दिवस अशी लिहिलेली आहे. शून्य शयन व्रत इकडे जाऊन करतो. इकडे जाऊन घे. म्हणजे एखादी तिथी जेव्हा शुभ अशुभ लिहिली जाते तेव्हा त्याच्यासाठी कारणीभूत असणारे 5 फॅक्टर असतात. ते 5 फॅक्टर म्हणजे पंचांग. एखादा दिवस शुभ होईल, जसं आता आपण पाडवा शुभ आहे, आता पंचांगाचे 5 अंग जे आहेत त्याच्यामधली आपल्याला 5 अंग शिकायची आहेत. एक म्हणजे तिथी, दुसरा आहे वार, मग नक्षत्र, योग, करण, हे 5 आहेत. आता नक्षत्र जे आहेत या नक्षत्राच्या नोट्स मी तुम्हाला देतोय, पाठवतोय ग्रुपवर आपल्या. त्याची PDF, कुठली नक्षत्र शुभ आहेत, कुठली नक्षत्र अशुभ आहेत, ती पाठवतोय. लिंक पाठवा. आता कुठं लिंक पाठवायची म्हणून? तुम्ही इतके वेळ काय करत होता? सर, हे अश्विनी शयन व्रत बद्दल काही सांगताल का थोडंफार? नाही, ते मॅडम तिथे हे आहे, काय म्हणायचं त्याला, दिनविशेष आहे. ते दिनविशेष शिकायचे नंतर. आपल्याला दिनविशेष शिकायला आपल्याला आज संध्याकाळी 8 वाजतील. प्रत्येक दिनविशेष शिकत बसलो तर. दिनविशेष नाही शिकायचं, आपण पत्रिका बनवायला शिकायचंय. आपण धर्मशास्त्र कमी शिकतो याच्यामध्ये. त्यामुळे धर्मशास्त्रीय जो भाग आहे तो राईट साईडला इथं लिहिलेला असतो. हा, एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं पंचांग बघितलं तर त्याला याचा काही उपयोग नाहीये.
एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीनं बघितलं तर त्याला याचा काही उपयोग नाही, कारण हे तुमचे धर्माशी संबंधित आहेत. ज्याला तुम्ही सनातन वैदिक आर्य धर्म म्हणतात, तो धर्म हा इकडं आहे. त्यामुळं त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे इथं खगोलशास्त्र आहे बघा, इथं डाव्या बाजूला सगळं. इथं खाली हो पण हो खगोलशास्त्र आहे, हे खगोलशास्त्र आहे, आणि त्याचं मिळून इथं धर्मशास्त्रीय दिवस दिलेले, शुभ अशुभ दिवस असं. तर त्यामुळे इकडचे जे दिनविशेष दिलेले आहेत, ते दिनविशेष आपण आज अभ्यासायचे नाहीयेत. बरं. नाही हे मी व्रत करते ना म्हणून म्हंटल. हा ठीक आहे, पण ते तुम्हाला माहिती वेळ राहिला आपल्याला कोर्समध्ये तर शिकवू आपण, कारण दिनविशेष शिकायला आपल्याला पंचांगाच्या मागच्या बाजूला सगळी माहिती दिलेली असती बऱ्यापैकी पंचांगामध्ये. तर आता एकूण तिथी किती सांगितल्या मी? ठीक आहे 30. 30 आहे. तेच. यातल्या कुठल्या तेच. अशुभ आहेत आणि कुठल्या शुभ आहेत, कोण सांगेल? कुठल्या अशुभ आहेत आणि कुठल्या शुभ आहेत? ए गणू ए गणू मी तुला नंतर देतो. थांब मी तुला दुपारी लाईट घालव. आवाज इकडे बंद करू करा का? तुमचा. हॅलो, कोण आहे? त्याचं रेकॉर्डिंग होतंय. तुम्ही जर मॅनर्स नाही पाळले तर मी रेकॉर्डिंग देऊ शकणार नाही. साध्या गोष्टी आहेत, तुम्ही उत्तर देऊ नका. हॅलो, तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्हाला माईक म्यूट अनम्यूट करता येत नसेल तर तुम्ही उत्तर देऊ नका. हा, आधी तुम्हाला मी मॅनर्स शिकवतो, थोडी थांबा जरा. सॉरी सॉरी तुम्ही सॉरी सर सॉरी सर. तुम्ही किती जण झूमवर ऑनलाईन मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जर वापरत असाल तर तुमच्या खाली एक कंट्रोल पॅनेल असतं. त्याच्यामध्ये ऑडिओचं एक बटन असतं, माईकचं आणि व्हिडिओचं बटन असतं. व्हिडिओचं बटन मी आता ऑन केलं आणि बंद केलं. माझा चेहरा दिसतोय, गेला, दिसतोय, गेला. जर तुम्हाला रेंज कमी पडायला लागली तर तुम्ही व्हिडिओ बंद करून बोलू शकता, कारण कधी कधी रेंज आपल्याला काय करते, जास्त गेनिंग करतं आपले जे डाटा असतो त्याचं. त्यानंतर डाव्या बाजूला एक माईकचं बटन आहे, त्याला ऑडिओ म्हटलेलं आहे. ते ऑडिओचं बटन बंदच ठेवा जर तुम्हाला ते ऑपरेट करता येत नसेल तर. क्लासमध्ये जर डिसिप्लिन आपण नाही पाळू शकलो तर इतरांना त्रास होतोय तुमच्यामुळं. मी पहिला लेक्चर आहे त्यामुळं ठीक आहे, पण दुसऱ्या लेक्चरला मी त्याच्यावर आपण कारवाई करावी लागेल आपल्याला. तुम्हाला झूम वापरता येत नसेल तर शिकून घ्या. घरामध्ये कोणतरी मुलं वगैरे असतात त्यांच्याकडनं शिकून घ्या. मुलांना येतं सगळ्या. कोरोनामध्ये सगळ्यांनी झूम वापरलेला आहे. सर कंपल्सरी एअरफोन वापरायला सांगा. हेडफोन वापरून सुद्धा ते होत आहे प्रॉब्लेम. हेडफोन लिहिलंय ना आपण सूचनांमध्ये सगळ्यांनी, हेडफोन, आणि हेडफोन मिळाले नाही, दुकान बंद असेल तर काय करणार गोगावकर? दुकानच बंद असेल तर काय करणार ना. तर सर तिकडून तिथी सेटिंग कशी करा की जेणेकरून आम्हाला अनम्यूट करता येणार नाही, फक्त प्रश्न उत्तराच्या वेळेसच ओपन करा, जे शिकवताना डिस्टर्ब नाही मग होणार. त्याचं म्हणजे ऑपरेट तुम्हाला मलाच करावं लागतं ना परत. म्यूट ऑल आणि म्यूट अनम्यूट मलाच करावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही काळजी घ्या ना. तर तिथीवार नक्षत्र योग करण्याचा विषय आपण बघतोय. तिथी म्हणजे अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये रवी आणि चंद्राचं अंतर बघितलं जातं. आणि रवी म्हणजे अध्यात्मामध्ये आत्मा आहे आणि चंद्र म्हणजे मन आहे. रवी म्हणजे कोण आहे? आत्मा आहे. आणि चंद्र म्हणजे कोण आहे? मन आहे. तर आता रवी आणि चंद्र यांच्या प्रत्येक भोगाची बेरीज 13°20 कला झाली की एक योग होतो. लक्षात ठेवा. योग म्हणजे काय? तर जे तुम्हाला पंचांगामध्ये दिलेलं आहे बघा तिथे डाव्या बाजूला, रवी आणि चंद्राच्या योगाची बेरीज 13°20 कला झाली की एक योग होतो. आता आपण जे हे योग बघतो, गुरुपुष्य योग किंवा अमृतसिद्धी योग, ते योग हे योग नाहीये. हा योग वेगळा आहे. हा योग म्हणजे पंचांगाची जी 5 अंग आहेत त्याच्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र आणि योग करण अशी जी 5 आहेत त्याला योग म्हणतात. आता आपण पहिल्यांदा तिथी बघितल्या. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी वगैरे वगैरे. त्यानंतर
वार वार किती आहेत एकूण? 7. 7 आहेत. त्यातले शुभ वार कोणते आणि अशुभ वार कोणते? तिथीमधल्या अशुभ तिथी कोणत्या? आणि पहिल्यापासून देऊ आपण. तिथी किती आहेत आधी बघूया आणि त्यातल्या शुभ तिथी आणि अशुभ तिथी किती कुठल्यात बघूया. सांगा तिथी एकूण किती आहेत आणि त्यातल्या अशुभ तिथी किती? 30 तिथे 30 तिथी एकूण 30 30 तिथी तिथी आहेत. कृष्ण भक्ती शुक्ल भक्ती. 30 तिथी आहेत. त्यामध्ये अमावस्या आणि चतुर्दशी ही वर्ज्य तिथी मानली जाते. अमावस्या आणि अमावस्या आधीचा दिवस चतुर्दशी म्हणजे 14 आकडा लिहिला असतो तो वर्ज्य मानला जातो. त्यानंतर नक्षत्र एकूण 27 नक्षत्र आहेत आपल्याकडं. बरोबर आहे. 27 नक्षत्र आहेत. ही नक्षत्र कशी निर्माण झाली कोणाला माहिती आहे? नक्षत्र म्हणजे काय? तर नक्षरती इति नक्षत्र हा म्हणजे जे ढळत नाही, हलत नाही, जे तारे आहेत सगळे ते नक्षत्र आहेत. आणि जे ग्रह आहेत ते कोणते आहेत? तर ते एका जागेकडून दुसऱ्या जागे हलतात म्हणजे ते भ्रमण करतात. ते कसे आहेत? फिक्स्ड नाही आहेत. तारे कसे आहेत? फिक्स आहेत. म्हणजे नक्षत्र कसे आहेत? फिक्स आहेत. मग नक्षत्र म्हणजे काय? तर ताऱ्यांचा समूह. ताऱ्यांचा समूह. आणि भारतीय ऋषींनी अवकाशामध्ये बघून त्या ताऱ्यांच्या समूहाला नावं दिली. अश्विनी नक्षत्राचा समूह एकत्र केला आणि त्यांना त्याच्यामध्ये कुठला तरी आकार दिसला आणि मग त्यांनी त्याला नाव दिलं अश्विनी. अश्विनी नाव दिलं त्यांनी त्याला. मग ही नक्षत्र जी आहेत ही नक्षत्र तुम्हाला प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येते, जसं आता आजचं उदाहरण बघूया आपण. आज कोण जर जन्माला आलं आजच्या तारखेला तर आजच्या डेटच्या भोवती बघू आपण. बघा इथं आज व्यक्ती जी जन्माला आली तिचं पंचांग बघू. आज तारीख 9 आहे. इथे इंग्लिश तारीख 9 आहे. या बाजूला इंग्लिश डेट लिहिलेत बघा. आता हे 9 तारखेला मी लाईन एक ड्रॉ करतो. एकादशी आज कोणतं? आत्ता किती वाजलेत? 11 वाजून 35 मिनिटं आहे. 11:35. आज जी व्यक्ती जन्माला येईल त्याची तिथी कुठली असेल? काय आकडा लिहिलाय इथं? एकादशी 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 लिहिलंय का एकादशी. इथं? एकादशी लिहिलंय का इथं? नवीन शिकणाऱ्याने, 11. जुने ज्यांनी शिकलेत त्यांनी नका सांगू. नवीन शिकणाऱ्याने सांगा. 11 आहे. 11 म्हणजे एकादशी, लक्षात ठेवा. 11 म्हणजे एकादशी. त्याच्यावर काय लिहिलंय? 10. 10 म्हणजे दशमी. 9 म्हणजे नवमी. इथं काय दिलंय? तर त्याच्या न्यूमरिक व्हॅल्यू दिलेल्या आहेत. न्यूमरिक व्हॅल्यू म्हणजे त्याच्या संख्या दिलेल्या आहेत. आणि हे जी गुरुजी लोक किंवा जी लोक ऑलरेडी शिकलीत ना, जे उत्तर देत आहेत ते त्याची वर्ड्स सांगतायत, शब्दामध्ये सांगतायत की ती एकादशी आहे. पण ती एकादशी लिहिलंय का तिथं? नाही लिहिलं. तिथं काय लिहिलंय? आकडा लिहिलाय. आकडा 11. कुठला आकडा आहे? तर आषाढ महिना, त्याच्यामधला कृष्ण पक्ष आणि त्यातला 11वा दिवस आहे आजचा. शके 1948. भारतावर शके जे राजे होते, शक राजांनी राज्य केलं भारतामध्ये. शक नावाचे राजे होते. त्या राजांनी राज्य केलं म्हणून भारतामध्ये शक हे मानलं जातं. इसवी सन मानलं जात नाही. इसवी सन 2026 आहे. पण भारतामध्ये शकांनी राज्य केलं, हुणांनी राज्य केलं, ते शक झालं. मग दक्षिणायन उत्तरायण असतं. संवत्सर मानलं जातं आपल्याकडं. संवत्सर पुढच्या वेळी शिकायचे आपल्याला. एकूण किती संवत्सर आहेत, त्यातली शुभ कुठली आहेत? आत्ताची जी संवत्सर चालू आहे त्याचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. पाडवा झाला, पुढच्या वर्षी 2027ला दुसरं संवत्सर सुरू होईल, त्याचं नाव वेगळं असतं. मग दक्षिणायन आहे. दक्षिणायन म्हणजे काय? तर 21 जून ते 21 डिसेंबर हा कालावधी दक्षिणायनाचा असतो. आणि साधारण 21 डिसेंबर ते 21 जून उत्तरायण होतं. म्हणजे रवी उत्तर दिशेला जातो. साधारण डिग्रीमध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ तो 16 ते 20 डिग्री डाव्या बाजूला जातो. त्याला उत्तरायण होतात म्हणतात. आणि परत तो त्याच्या मध्य रेषेपासून उजव्या बाजूला जातो, त्याला दक्षिणायन म्हणतात. आणि उत्तरायण दक्षिणायन झाल्यामुळे ऋतू होतात, ऋतू घडतात. हे खगोलशास्त्र आहे त्याच्यामध्ये.
सर तुमचा आवाज म्यूट झालाय. मग दक्षिणायन आणि उत्तरायण जे असतं याच्यामध्ये आपण असा एक समज आहे की जी व्यक्ती दक्षिणायनामध्ये मृत होती त्यावेळी स्वर्गाची दारं बंद असतात आणि म्हणून उत्तरायण शुभ मानलेलं आहे. कुठलाही तुम्हाला एखादं मुंज करायची आहे, म्हणजे तुम्हाला गायत्री मंत्राची दीक्षा घ्यायची आहे, तर उत्तरायण हा काळ शुभ आहे त्याच्यासाठी, म्हणजे साधारण डिसेंबर ते जून. त्यामुळे मुंजीचे मुहूर्त तुम्हाला कधीही जून ते डिसेंबरमध्ये दिले जात नाहीत, कारण उत्तरायण त्याच्यासाठी शुभ असतं. दक्षिणायन हे वर्ज्य मानलेलं आहे आणि म्हणून दक्षिणायनामध्ये सर्व संन्यासी लोक चातुर्मास साजरा करण्यासाठी एका ठिकाणी थांबतात, पुढे जात नाहीत. नर्मदा परिक्रमा असू दे, कुठलाही मोठे संन्यासी असू दे, जैन संन्यासी असू दे, विशेषतः जैन लोक सुद्धा एकाच ठिकाणी थांबतात दक्षिणायनामध्ये, कारण दक्षिणायन हे साधनेसाठी उत्तम आहे. आणि उत्तरायण हे मंत्र दीक्षा, नवीन साधना सुरू करणे आणि दिलेली साधना अनुष्ठान करणे, पुनरावृत्ती करणे यासाठी दक्षिणायन सांगितलेलं आहे. अजून दक्षिणायन उत्तरायणमध्ये खूप गोष्टी आहेत, आपण हळूहळू बघू. तर दक्षिणायन चालू आहे आणि हे चालू राहणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत. वर्षा ऋतू चालू आहे, कारण महिना जो असतो आषाढ जो आहे हा अधिक महिना आल्यामुळे आता वर्षा ऋतू सुरू झालेला आहे. अधिक महिना आला ना मागच्या 1-2 महिन्यापूर्वी, नाहीतर श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू असतो, पण इथं आता थोडा वर्षा ऋतू बदललेला आहे. मग आता एकादशीला जे आजच्या दिवशी जो जन्म आलेला व्यक्ती आहे त्याची तिथी झाली आषाढ कृष्ण एकादशी. लिहून घ्या तुमच्याकडे, मी तुम्हाला होमवर्क देणार आहे आता लगेच 5 मिनिटांमध्ये. आज जी व्यक्ती जन्माला आली त्याची तिथी कुठली आहे? आषाढ कृष्ण एकादशी. बरोबर आहे का उत्तर? जन्माची वेळ किती? जन्माची वेळ किती? हा 11:35 पकडलं तर एकादशी संपली. 11:35. एकादशी संपतीये सर 11 वाजता. 11:35 एकादशी संपली नाही आहे. एकादशी संपली 11:06 मी इथं मार्क केलं बघा आता. म्हणजे आता कुठली तिथी सुरू झाली? द्वादशी. 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 12 आकडा म्हणायचं. 12 हा 12 आकडा उद्याच्याला सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत द्वादशीच आहे. जे नवीन शिकतायत पंचांग त्यांनी लक्षात ठेवा, उद्या सकाळी सोमवार लिहिले ना, 12-13 लिहिले बघा इथं, मी रेड मार्क मी दाखवलं इथं तुम्हाला. हे बघा इथं, अजून झूम करतो इथं. हे बघा इथं काय झालं, आज 11:06 मी मगाशी सांगितलं द पंचांगामधले ज्या डेट्स आहेत, द टायमिंग इन एफेमेरीज आर एंडिंग टाइम, समाप्तीच्या वेळा आहेत. मग आता 11:06 एकादशी संपली. बाळ जन्माला 11:35, त्याचं झालं तिथी 12, म्हणजे द्वादशीला जन्म झाला त्याचा. पुढं नक्षत्र कुठलं आहे बघा? मृग. मृग नक्षत्र आहे. आर्द्रा. आर्द्रा. आरद्र दाखव. नाही 2:44 मृग नक्षत्र आहे. बरोबर. 2:44 कुठलं नक्षत्र आहे? मृग नक्षत्र. वहीमध्ये नक्षत्र मृग. नक्षत्र काय आलं आपलं? मृग. 2:44 आर्द्रा सुरू होईल. योग कुठला आला बघा? हर्षण. योग कुठं बघायचा? इथं बघायचा योग. दिसतोय काय? मी उभी लाईन मारली तिथं. योग कुठला आहे? हर्षण. किती वाजेपर्यंत आहे हर्षण योग?
26. उद्या सकाळपर्यंत 26 वाजून 5 मिनिट. 26:05 म्हणजे काय असतं? 2:05 रात्रीचे. 2 वाजून वाजून 5 मिनिट. रात्री 2:05. रात्री 2:05 म्हणजे घड्याळाचं जे आपलं असतं घड्याळ ते 24 तासाचं असतं आणि त्या घड्याळामध्ये 6 तास अजून ऍड केले की कलाक होतात, म्हणून कलाक आपले 30 मिनिटाचे असतात. कलाक किती मिनिटाचे तासाचे असतात? 30 कलाक असतात. 24 आवर्स असतात. तास का असे कलाक दिले 30? तर तुम्हाला ह्या वेळा समजाव्या म्हणून पंचांगामध्ये कलाक लिहिलेले असतात. हे कलाक 30 आवर्सचे असतात. आता इथं काय लिहिलंय बघा, हर्षण योग उद्या सकाळी 2:05 आहे. 26:05 म्हणजे 24 मध्ये अजून 2 ऍड केले. पहाटे 2:05 आहे. कोणाच्या लक्षात आलं नाही सांगा, नवीन जॉईन झालेले ते. सर ते 2 का बरं मला ऍड पण केले नाही ते? करत. परत एकदा 24 तर तासात सांगा. घड्याळ ना सांगा. तर आणखी एकदा सांग. 24 तासात घड्याळ ना, ते 2 का ऍड केले ते नाही कळलं. 30 तास एकूण कलाक आहेत मॅडम, बरोबर आहे. आज रात्री 12 वाजता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे किती वाजले? घड्याळ रेल्वेच्या घड्याळाप्रमाणे आज रात्री 12 म्हणजे 24. आज रात्री 1 म्हणजे किती वाजले? 25. 1 वाजता. एकच वाजलं. 1 नाही वाजला, 25 पंचांगामध्ये तो 25 वाजतो. 25. आज रात्री 2 म्हणजे पंचांगामध्ये 26 होतात. आज रात्री उद्या पहाटे 3 म्हणजे 27 27. होतात. ओके 27. असं 30 पर्यंत करायचं तर ना. तर ठीक. सर कलाकची कळलं. सुरुवात कधी होते सर? सूर्योदयापासून 00 म्हणजे पासून सर पकडले. 30 00 पासून 00 पासून पकडले सर. 30 हा. संपल्यावरती मग दुसऱ्या दिवसाचा फर्स्ट सुरू होतो ना? बरोबर, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून कलाक सुरू होतात ऍक्च्युली. पण काय असतं की पंचांगामध्ये सुलभतेसाठी इथं तुम्हाला घड्याळ जे आहे ते रात्री 12 म्हणजे 24, रात्री 25 म्हणजे 1, 26 म्हणजे 2 आणि 30 म्हणजे 6. त्यामुळं तुम्हाला पंचांग समजावं म्हणून 00 पासून दुसऱ्या दिवशीच्या 00 पर्यंत हे 24 होतात. पण 00 पासून पंचांगामध्ये दुसऱ्या दिवशीच्या पहाटे 6 वाजेपर्यंत 30 कलाक दिलेले असतात. तर हर्षण योग कितीला संपला? तर रात्री 2 वाजता. 2:05 मिनिटांनी. 2:05 2:05 बरोबर. 2:05. आता इथं काय लिहिलंय बघा, तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. तीर्थ्यार्ध करणम. तिथीच्या अर्ध्या भागाला, म्हणजे तिथी जर 24 तासाची असेल तर करण किती तासाचा येऊ शकतो अंदाजे? 12. 12. म्हणून इथं काय दिलेलं आहे, दिवसाचा करण एक दिलेला आहे, एक कॉलम, आणि रात्रीचा करण दिलेला आहे बघा. दिसला का तुम्हाला? हो सर. दिवसाचा एक आहे आणि रात्रीचा एक आहे. मग आता दिवसाचा करण किती वाजेपर्यंत आहे आणि कोणता होता? बालकरण आहे आणि 11 वाजून 6 मिनिटं. बालकरण 11:06. आणि मग जन्म किती वेळेला झालाय? 11 वाजून 11 वाजून 35 मिनिटं. 11:35. मग आता कुठला करण सुरू होईल? 11:35. तैती. कैती. तैतील नाही, कौलकरण सुरू होणार. कौलकरण. कौलकरण सुरू होणार. कौल लिहून घ्या, करण. म्हणजे कौल करण करण. कौल येणार त्याचं. कौल आज करण. आज जन्मलेल्या बाळाचा करण कौल येणार, योग हर्षण येणार, नक्षत्र मृग येणार, तिथी द्वादशी येणार. त्यानंतर अजून ज्यांना पंचांग शिकायचं आहे, अभ्यास करायचे, त्यांच्यासाठी एक सांगतो. इथं दी म्हणून लिहिलेली एक रेष आहे बघा, दिसली का दी? हो सर. त्याच्या वरच्या बाजूला दिनमान दिलेलं आहे. दिनमान म्हणजे काय, तर त्याच्या वरच्या बाजूला 12 आकडा दिलाय बघा इथं. हो. मग खाली दिले 30 तारखेला 12:58 दिले, 31 तारखेला 12:58 आहे, 1 तारखेला 12:56 आहे. आजचं दिनमान किती आहे सांगा? 12:50. 12:50.
म्हणजे आजचा दिवस किती तास किती मिनिटाचा आहे? 12 तास 50 12 मिनिटाचा. तास 50 मिनिटे. बरोबर. त्याच्यानंतर रवी उदय दिला बघा, 50 मिनिटं. र उ आणि र अ, हा. म्हणजे रवी उदय आणि रवी असतं. सूर्योदय ना 6:19 हम्म. 6:19 रवी आणि असतं 6:09 6:09 मिनिटं. आणि 12 वाजून 9 मिनिट. 9 मिनिटं. 6 नाही सर, 7:09 मिनिटं. 12 कुठलं? 7 वाजून 14 मिनिटं लिहिले. 7:09 मिनिटं. 7 वाजून 9 मिनिटं आहे. 7 वाजून 9 मिनिटं. 9 मिनिटं. बरोबर आहे. आता आपण पंचांग लिहिला, आज बाळा जन्माला आलं. आज बाळ जन्माला आलं, त्याचं पंचांग काय आहे? तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात त्याचा जन्म झाला. तिथी त्याची द्वादशी आली. वार मात्र रविवार आहे, कारण उद्याच्या सूर्योदयापर्यंत द्वादशी रविवारच राहणार आहे. उद्याच्या सूर्योदयापर्यंत रविवारच राहणार आहे. मी आता म्यूट करतोय तुम्हाला 2 मिनिटं, तर मध्ये मध्ये बोलू नका. पहिल्या पंचांग काय लिहिलं आपण? आषाढ कृष्ण एकादशी संपून द्वादशी म्हणजे 12 आकडा लिहिला. जन्म कधी झाला? सोमवारी झाला का? नाही, सोमवार उद्या सकाळी सूर्योदयापासून सुरू होणार आहे. आता काय आहे? रविवार आहे. आता काय? रविवार आहे. मग रविवारी आपण काय? रविवार लिहायचा. मग नक्षत्र कुठलं आलं? मृग आलं. योग कुठला आला? हर्षण आला. करण कुठला आला? कौल आलं. आता शेवटच्या कॉलम मध्ये इथं रचंद्र राशी प्रवेश लिहिलेत बघा, इथं या कॉलम मध्ये 9 तारखेसमोर रास लिहिलेले मिथुन. म्हणजे आज जे बाळ जन्माला आलंय त्याची रास मिथुन आहे. आज जे बाळ जन्माला आलंय त्याची रास काय आहे? मिथुन आहे, मिथुन. समजलं काय सगळ्यांना? आता बोला. हम्म. हो सर. हो सर. आता मी तुम्हाला एक गणित देतो, तुम्हाला करायचंय, प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. एका बालकाचा जन्म, द्या तुमच्याकडे, एका बालकाचा जन्म 6 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 झाला. त्याचे पंचांग लिहा. लिहून ठेवा. ज्यांना येत आहे त्यांनी सांगू नका, बाकीच्यांना करू दे. 6:30 ना सर? 7:30. 6 तारखेला 7:30. रात्री का सर? संध्याकाळी.
6 तारखेला जे बाळ जन्माला आलं त्याचं पंचांग लिहू शकला का तुम्ही? हो. महिना तोच आहे ना? आषाढ महिनाच येणार, पक्ष कृष्णच येणार. हो. हो सर. तिथी कुठली येणार तिथी? अष्टमी सर. अष्टमी. षष्टी कशी येईल? 6 आकड्याला षष्टी नाही, नवमी. 6 इंग्लिश सर. तारीख आहे, 8 आकडा म्हणजे अष्टमी. अष्टमी आहे. अष्टमी सर. अष्टमी संपली नवमी. सॉरी. अष्टमी अष्टमी. संपणार 6:53 म्हणजे नवमी सुरू होणार. नवमी म्हणजे नवमी. आषाढ कृष्ण नवमी लिहायची. आषाढ कृष्ण नवमी. त्याच्यानंतर नक्षत्र कुठलं आलं? भरणी. भरणी. भरणे भरणी. भरणी. योग कुठला आला? वृद्धी. बाल. गंड. बाल. गंड योग संपला ना दुपारी 3:01 गंड. मिनिटांनी. गंड. 3:01 मिनिटांनी गंड योग संपला. समाप्तीच्या वेळा दिल्यात त्या मगाशीच मग बाल सांगितलं. योग सर. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बालव कसा येईल? खाली वृद्धी योग आहे, गंडाच्या खाली वृद्धी लिहिलंय ना. वृद्धी सर. आणि करण कुठला येईल? बालकरणी. बालकरण संपला. 7:51 आणि 6 तैतीर नाही येणार, कौलव येणार, कौलव. बाल संपला नाही तर 7:51 त्यानंतर कौलव सुरू झाला इथं. पण सर जन्म 53 संपला. 19:30 मिनिटाला संपला, मग 33 सुरू झालं. येस, तैतीर सुरू झालं, बरोबर. जमायला लागले म्हणजे तुम्हाला, ठीक आहे. आणि त्यानंतर अरे कोणी जॉब करतंय ते बंद करा तुमचं माईक. कोणाच्या घरी जॉब चाललाय? एका दुसऱ्याच्या जागी जाऊन बसा. घरात गडबड असेल त्या ठिकाणी बसू नका. तैतीलकरण झाल्यावर इथं शेवटची रास कोणती आली? मेष. कारण रात्री 1:54 वृषभ राशीत चंद्र गेलाय. त्याच्या आधी तो मेष राशीत असणार आहे. म्हणजे आपल्याला राशीचा क्रम पाठ करावा लागणार आहे किंवा बघावं लागणार आहे. पंचांगात लिहिलेले आहे मेष म्हणजे इथं आधी दिलेली आहे. आता इथं न लिहिलंय, न वर अनुस्वार लिहिलंय, नंतर ऋषभ लिहिलंय बघा इथं. 25:54 नंतर ऋषभ म्हणजे त्याच्या आधी कुठं असणार आहे? मेषमध्ये असणार आहे. कारण आधीच्या दिवशी मेष लिहिलाय ना. त्याच्या आधी मेष असणार आहे. आता कोणाला समजलं नसेल तर मला विचारा. म्हणजे 25:54 नंतर वृषभ असं त्याचा अर्थ घ्यायचा का? हो. कुणाला सर, समजलेलं नाही हे? 1:54 मिनिटानंतर वृषभ राशी चालू होणार. हो. तर मग ती 6 तारखेला धरायची का 7 तारखेला? म्हणजे तुम्हाला इंग्लिश तारीख पाहिजे असेल, इंग्लिश तारीख पाहिजे का तुम्हाला? नाही सर, मला काय म्हणायचंय, नवमी तिथी आहे त्या दिवशी किंवा 6 तारखेला 7 वाजता संध्याकाळी 7:30 जन्म झालाय. तर 1:54 जी आहे त्याच्यानंतर वृषभ राशी कुठल्या तारखेला चालू होईल साधारण? 7 तारखेला 7च्या रात्री आणि 7च्या पहाटे 1:54 वृषभ रास सुरू होणार. तर मग मेष राशी येणार की सर? 6 हो, मग मेषच तारखेला येणार की, बरोबर आहे की. मग मेषच रास येणार आहे. सांगितलं. इथपर्यंत समजलंय का कोणाला? नवीन जे जॉईन झाले, देवकर, गौरी अंबुलकर, तुम्हाला समजलंय का? मनोहरजी, समजलं सर. भाग्य, तुला समजलंय का? सर अजून एक उदाहरण घ्या. घेणार आहे. तुम्हाला होमवर्क पण भरपूर देणार आहे. साक्षी, तुला समजलंय का? वैशाली, तुम्हाला समजलंय मॅडम? हो समजलं. समजलंय, ठीक आहे. सर समजत ते नसेल तर दिनमानचं हा? दिनमानचं सांगा ना परत एकदा. काय नाही, उदयच्या आधीचं. वर दी लिहिले रे, दीचा हवर्स लिहिले इथं. ते काही बघावं लागत नाही, पंचांग लिहायला लागत नाही, तुम्हाला माहिती म्हणून सांगितलंय. डोंट टेक इट सिरियसली. दी म्हणजे दिनमान. इथं 12 तास दिले, 12 तास 58 मिनिटं, मग 56 मिनिटं. इथं कमी झालं दिनमान. 54, 53, 51, 48,
वर तास लिहिलेत आणि खाली मिनिटं लिहिली. जागा वाचण्यासाठी पंचांगकर्त्यांनी इथं काय केलंय, वर तास लिहिलेत आणि खाली मिनिटं ओके लिहिली. ओके 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 कळलं चालेल. का? येस हा. कळालं. येस. सूर्योदयाला पण तसंच केलंय बघ. वर 6 लिहिलंय, जागा वाचवण्यासाठी 16, 17, 18, 19, 20 असं कळालं. लिहिलंय बघ. हा? कळालं सर. येस येस. समजत नसेल तर विचारा, मला काय प्रॉब्लेम नाही. आता मी थोडं अजून पुढे शिकवणार आहे. कोणाला समजतंय का, समजलं नाही विचारा. मृणालिनी, तुला समजलं का मृणालिनी? सर मला ते राशीचं नाही समजलेलं काय अजून. ग काय ग? हा समजलं. 25 वाजून 54 मिनिटांनी वृषभ सुरू होणार ना. हो. मग जेव्हा 25:54 होणार त्यावेळी 9 तारीख सुरू होणार आहे. 9 नाही, 7 तारीख. 7 कशी म्हणजे मला तेच समजलेलं नाहीये. तू कुठली तारीख बघतीयस सांगा ती मला. 8च्या पुढे. नाही नाही नाही, इथं बघायचं. इथं तारीख 6 आहे. हा ही 6 तारखेच्या पुढेच ते अष्टमी आहे तिथून. हा, अष्टमी ही तिथी आहे आणि तारीख 6 आहे. बरोबर आहे. आता हा. इथं आहे बघ, 4 तारखेला मेष राशीतच चंद्र आहे. 5 तारखेला मेष राशीतच चंद्र आहे. 6 तारखेला पण रात्री 1:54 मेष राशीतच चंद्र आहे. त्यानंतर तो वृषभ राशीत जातोय. अच्छा, म्हणजे 7 ऑगस्ट सुरू होणार त्यावेळेला. 7च्या पहाटे 1:54 तो वृषभ राशीत जाणार. परत 7ला वृषभ राशीत आहे. 8च्या रात्री आणि 9च्या पहाटे 3:49 तो मिथुन राशीत जाणार आहे. इथं बघ, दिसलं का? ओके. हो सर. 9ला पण मिथुन राशीत आहे. 4ला काय होणार आहे, 4च्या पहाटे 10च्या पहाटे 4:44 तो कर्क राशीत जाणार आहे. ओके. म्हणून कलाक मिनिटं लिहिलेली असतात पंचांग समजण्यासाठी. त्यामध्ये कलाक मिनिटं लिहिलेली असतात. हा सर, समजलं आता. समजलं. ठीक आहे. अजून कोणाला शंका आहे? भरणी नक्षत्र आलंय का? कुठलं आलं आता आपलं नक्षत्र? भरणी नक्षत्र बरोबर. भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्र आलं. इथपण भरणी नक्षत्र समजलं का सगळ्यांना? आता या बाळाचं आपल्याला नाव ठेवायचंय. नाव ठेवायचंय आपल्याला. मग नाव ठेवलं तुम्ही, मग ह्याचे आई बाबा न्यूमरोलॉजिस्ट कडे जाणार. आता आपल्याकडे न्यूमरोलॉजिस्ट पण खूप आहेत. मग तो न्यूमरोलॉजिस्ट म्हणणार याच्या नावामध्ये बी ऍड करा, ए ऍड करा, डब्ल्यू ऍड करा. तर पहिलं काम तर तुम्हाला बेसिक करायचं, याचं नाव ठरवायचं आद्याक्षर. त्यासाठी तुम्हाला पंचांगामध्ये, ज्यांनी पंचांग आणलेलं आहे त्यांच्या पंचांगामध्ये पान नंबर 8 आणि 9 काढायचं आहे. 8 आणि 9 पंचांगातलं 8 आणि 9 पान काढलं की त्याच्यावर तुम्हाला एक शब्द असा लिहिलाय जो आतापर्यंत तुम्ही कधी वाचलेला नाहीये. काय शब्द लिहिलाय बघा. इथे लिहिलंय अवकहडा चक्र. अवकहडा चक्र. अवकहडा चक्र. आणि इथं का अवकाडा चक्र का लिहिले? तर इथं प्रत्येक नक्षत्र दिलीत बघा 8 नंबरवर. 8 नंबरवर पहिलं नक्षत्र कुठलं आहे? 1 नंबरला. अश्विन. अश्विनी. अश्विन. मग 2 नंबरला. अश्विनी. भरणी. अश्विनी सर. भरणी. हा, म्हणा भरणी. म्हणा कृतिका. पुढची. कृतिका, रोहिणी, रोहिणी, कृतिका, आर्द्रा, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, मूळ, मूळ, मघा, पूर्वा, मघा, मूळ. पूर्वा, मूळ कोण म्हणलंय? उत्तरा, मूळ कोण म्हणलं? एक मिनिट. मूळ कोण म्हणलं? चित्र. नाही सर मगा. अवर नंबर बघा ना. आश्लेषाचा नंबर किती आहे? 9. 9. मग 10 नंबरचं नक्षत्र खाली आहे ना मगा. मगा. मघा, मगा, पूर्वा, उत्तरा, हस्त, मगा, चित्रा, पूर्वा, उत्तरा, स्वाती, पूर्वा, चित्रा, उत्तरा, स्वाती, विशाखा, चित्रा, ज्येष्ठा. स्वाती, मूळ, विशाखा, पूर्वा, अनुराधा, ज्येष्ठा. पूर्वाषाढ, ज्येष्ठानंतर मूळ. उत्तराषाढ, श्रवण. आता मूळ म्हणायचं. मूळ. मूळ, पूर्वाषाढा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, ज्येष्ठा, शततारका, शततारका, पूर्वा पूर्वा भाद्रपदा, 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 रेवती. उत्तर भाद्रपदा आणि रेवती. रेवती. आता नक्षत्र कशी पाठ करायची तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा जशी लिहिली तशीच पाठ करायची. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा. थांबायचं इथं. म्हणजे हे 9 वरची नक्षत्र एका सलग पट्टीमध्ये पाठ करायची. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा इथपर्यंतच पाठ करायची. कारण तसा क्रम आहे
तो ग्रहांचा क्रम आहे, मी तुम्हाला तो सांगणार आहे. ग्रहांचा क्रम आहे तो. परत नक्षत्र कशी पाठ करायची? मग मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. आणि मग परत तिसरा पॉज घ्यायचा, दुसरा पॉज घ्यायचा. मूळ, पूर्वा, उत्तरा, आषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा, उत्तरा, भाद्रपदा, रेवती. याच्यामुळे काय होईल तर तुमचे आपोआप त्या ग्रहांचे नक्षत्र स्वामी पण पाठ होतात. तसं बघा आता, अश्विनी नक्षत्राचा स्वामी आहे केतू. हा अश्विनीचा पण आहे, हा मघाचा पण आहे आणि हा मूळचा पण आहे. म्हणजे 1 नंबरचा आहे, 10 नंबरचा आहे आणि 19 नंबरचा स्वामी एकच असतो, केतू. तुम्ही जर या क्रमानं पाठ केलं तर तुमचे ग्रहस्वामी पण आपोआप पाठ होतात. काय करायचंय तुम्हाला? भरणी नक्षत्राच्या इथं लिहिलंय शुक्र म्हणजे शू. कृतिका नक्षत्राचा स्वामी आहे रवी. रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र. मृग नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ. आर्द्रा नक्षत्राचा राहू. पुनर्वसूचा गुरु. गुरु. गुरु, शनी आणि बुध. शेवटचं कोण आहे? बुध. आश्लेषा बुध. तर तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा नक्षत्र पाठ करून घ्यायचे घरी पुढच्या रविवारपर्यंत. तुम्हाला होमवर्क आहे, लिहून घ्या होमवर्क. सगळी नक्षत्र पाठ पाहिजेत तुमची. मी कधीही तुम्हाला विचारेन. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. मघा, पूर्वा, मग मघा, पूर्व, उत्तर, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. आणि मग मूळ, पूर्वा, उत्तरा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा, उत्तरा, भाद्रपदा, रेवती. आता कसं पाठ करायचं बघा. इथं लिहायचं केशूर, चमरा आणि गुशबू असे 3 शब्द पाठ करायचे. केशूर, चमरा, केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू आणि गुरु, शनी, बुध. आपल्याला विंशोत्तरी महादशा शिकायची आहे. तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे काही चांगलं कर्म केलंय, पुण्यकर्म केलंय, पापकर्म केलंय, त्याचा भोग तुम्हाला या जन्मामध्ये दशेच्या स्वरूपात मिळत असतो. आणि ती दशा या नक्षत्रावरून ठरते. या बाळाचं नक्षत्र कुठलं आहे? भरणी. भरणी नक्षत्र. म्हणजे त्याला कुठली दशा आहे? कुठली दशा येईल? भरणी किती नंबरला आहे भरणी नक्षत्र? दुसऱ्या नंबरला. दुसऱ्या नंबरला. त्याच्यावर काय लिहिलंय मग? शुक्राचे. शुक्र. शुक्र. म्हणजे त्याला जन्मजात शुक्राची दशा आहे. झालं, म्हणजे बाळ आता वडिलांना एकदम जॅकपॉटच घेऊन येणार आहे. शुक्राची दशा आहे ना. शुक्र हा लॅविश प्लॅनेट आहे. शुक्र हा कोण आहे? सुखाचा कारक आहे, आनंदाचा कारक आहे. चांगली दशा आली बाळाला. मग तुमच्या हातामध्ये तुमचं नक्षत्रावर कुठल्या तुम्ही जन्म घ्यायचा हे नाहीये. हे परमेश्वर ठरवतो तुम्ही कुठल्या नक्षत्रावर जन्माला यायचा. त्यामुळे नक्षत्र हा अतिशय अभ्यासाचा विषय आहे. भले भले पंडित, भास्कराचार्य डिग्री लावणाऱ्या लोकांना नक्षत्र कळत नाहीत अजून. येते का लक्षामध्ये? त्यामुळे तुम्ही बेसिक गोष्टी पाठ केल्या, बेसिक गोष्टी जर समजल्या तर तुम्ही खूप चांगले ज्योतिष होऊ शकाल. तुम्ही जर बेसिकच तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला नक्षत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्योतिष येणार नाही. कारण राशी नंतर आल्या. राशी म्हणजे समूह. राशीचा अर्थ काय? समूह. कशाचा समूह? तर नक्षत्रांचा समूह. मेष रास म्हणजे नक्षत्र आहे. ही कुठली नक्षत्र आहेत बघा. इथं मेष राशीला आडवी रेष लिहिली बघा. इथं मेष म्हणजे अश्विनीची 4, भरणीची 4 आणि कृतिकाचा 1 पाय आलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे मेष रास तयार झाले. मेष रास तुम्ही म्हटला माझी मेष रास आहे, मला 7.5 चालू आहे. अरे पण तुझं नक्षत्र कुठलं आहे? अश्विनी आहे का? भरणी आहे का? कृतिका आहे का? परत अजून सूक्ष्म गेलो आपण भविष्य बघताना. तेव्हा पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये किंवा टीव्हीमध्ये जे भविष्य सांगितलं ते अतिशय स्थूल असतं, वेग असतं. नक्षत्रनिहाय भविष्य ऐकलं पाहिजे. नक्षत्र ज्योतिष म्हणतात त्याला. आता शुक्र जे आहे आपला हा भरणी नक्षत्रामध्ये आहे. बरोबर आहे? तुम्हाला म्यूट करतो जरा. गप्पा सुरू झाल्यात कोणाकडे तरी.
आता पुढच्या वेळी ज्यांना झूम ऑपरेट करता येतं की नाही त्यांना मी को होस्ट बनवणार आहे. ज्याच्या घरातून आवाज येईल त्याला बाहेर काढायचं, ज्याला झूमचं सेन्स नाहीये ना त्याला रिमूव्ह करायचं आपण. आजच्या दिवस मी माफ करतो, पहिला दिवस आहे म्हणून, ज्याच्याकडून आवाज येतो, कारण त्याला समजत नाही झूम वापरायला. तुम्ही शिकून घ्या, नाहीतर मी रिमूव्ह करणार, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे असं क्लास होल्डिंग करायला. क्लास होल्डिंग करायला मी पहिलीपासून शिकवलेलं आहे वर्गामध्ये, लक्षात ठेवा. मी कॉम्प्युटर टीचर होतो. मी MCA BCA ला पण शिकवलेलं आहे, पहिलीला शिकवलेलं आहे, 10वीला शिकवलेलं आहे. मला क्लास होल्डिंग करण्यात वेळ घालवायचा नाहीये. तसंच आयुष्य गेलं असतं मी शिक्षकच झालो असतो ना. 1-2 वर्ष ते पण काम केलंय मी. मला क्लास होल्डिंग करत बसायचं नाहीये, ते तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करा. मला आता तुम्हाला सांगायचंय की आपल्याला या बाळाचं नाव कसं ठेवायचंय. आता नाव ठेवत असताना मगाशी आपण इथं होतो आणि त्यामध्ये आपण बघितलेलं की 6 तारखेला जन्माला आलेल्या बाळाचा जो 6 तारखेला जे बाळ जन्माला त्याचं भरणी नक्षत्र 8:14 संपलं. इथं आपण लिहिलं भरणी आलं. आता याच्याच खाली बरोबर पंचांगामध्ये याच खाली बरोबर इथं नक्षत्र समाप्ती वेळा दिल्यात बघा. ज्यांच्याकडे पंचांग नाहीये त्यांच्यासाठी मी याचे फोटो पाठवतोय. ज्यांच्याकडे पंचांग नाहीये त्यांच्यासाठी ग्रुपवर फोटो पाठवतोय. आजच्या दिवस पाठवतो, पुढच्या वेळी तुम्ही पंचांग अवेलेबल करा. आता बघा खाली पंचांगामध्ये दिलेलं आहे की नाही, नक्षत्र दिलेली आहेत. पहिल्या दिवसाचं नक्षत्र श्रवण लिहिलेलं आहे. श्रव म्हणजे श्रवण, मग धनिष्ठा, मग शततारका, मग पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी, आणि आता आपलं नक्षत्र कुठलं आलं, भरणी. बरं. आता भरणी नक्षत्रासमोर 4 चरण दिले त्याचे, 1 2 3, 1 2 3 आणि 4. 4 चरण. चरण म्हणजे त्याचे लेग्स, पाय. प्रत्येक नक्षत्राला 4 पाय असतात. पहिलं चरण किती वाजता संपतंय, तर पहाटे 3:05 संपतंय, 27:05. दुसरं चरण संपतंय 8:50. तिसरं चरण संपतंय दुपारी 2:33 आणि चौथं चरण संपतंय 8:14. आपला जन्म कधी आहे आणि कुठलं चरण चालू आहे आपल्याला, चौथं चरण. संध्याकाळी 7:30. कोणतं चरण आहे, चौथं चरण. चौथं सर. चौथं. एकाची समाप्ती म्हणजे दुसऱ्याची सुरुवात. चौथं चरण 2:33 संपलं आणि चौथं सुरू झालं 8:14. बरोबर आहे का. हा. आता काय करायचं आपल्याला, मागच्या पानावर द्यायचं अवाकडा चक्राच्या. इकडे अवाकडा चक्रामध्ये आपण गेलो, भरणी नक्षत्रावर जायचं. आपल्याला नक्षत्र कळले भरणी. भरणीला 4 पाय आहेत बघा. हे बघा, हा 1 पाय, 1 आकडा लिहिला आहे. हा इथं 2 आकडा लिहिलाय, दुसरा पाय आहे. मग 3 आकडा लिहिलाय, तिसरा पाय आहे. मग 4 आकडा लिहिलाय, चौथा पाय आहे. बरोबर आहे का. 4 पाय दिसले तुम्हाला भरणीचे. अश्विनी नक्षत्राला पण 4 पाय आहेत, 1 2 3 हो आणि सर. 4. हो सर. आपला तर चौथा चरण आहे. चौथा चरणाचं नक्षत्र अक्षर येते लो. लो येते इथं, लो. लो. इथं अक्षर लिहिलीत बघा, चू चे चो ला ली लू ले अ आ ई ओ वा वा वी, काय काय लिहिले ना इथं. तर या नक्षत्रांच्या चरणामध्ये इथं सुरुवातीला वेदांची जी नक्षत्र आहेत त्याची सुरुवात अवकडा चक्राची सुरुवात, म्हणजे वेदांची जी नक्षत्रांची सुरुवात आहे ती अपासनं, म्हणजे कृतिका नक्षत्रापासून होती. कृतिका आहे पहिलं नक्षत्र आहे त्याचं, आणि त्याचा पहिलं अक्षर आहे अ. मग रोहिणीमध्ये आलं व, मग मृगमध्ये आलं क, मग पुष्यमधलं ह आणि आश्लेषामधलं ड. अशा चरणाक्षरावर नाव तयार झालं, अ व क ह डा. अव क ह डा चक्र असं त्याचं नाव तयार झालं. हे नाव कशावरून तयार झालं, तर नक्षत्रांच्या चरणाक्षरावरून तयार झालेलं आहे अवकडा चक्र. कारण कृतिका नक्षत्र हे तुम्हाला प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये, अवकडा चक्राची निर्मिती कशी झाली. तर तुम्ही लिहायचंय की वेदांची सुरुवात, वेदांमध्ये नक्षत्रांची सुरुवात ही कृतिका नक्षत्रापासून होते
कृतिका नक्षत्राचं अक्षर पहिलं अ असून रोहिणीचं व आहे, मृगाचं क आहे आणि इत्यादी पुढे नक्षत्रांचा विचार करून अवकडा चक्र असे नाव पडले आहे, असं त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं भरणी नक्षत्राचं चौथं चरण आहे. बाळाचं नाव आलेलं आहे लो वरून, LO, लो. आता त्या बाळाचं सगळं पंचांग लिहायचंय आपल्याला. त्या बाळाची नाडी कुठली येणार भरणीमध्ये म्हटल्यावर इथं, तर मध्य नाडी येणार. इथं लिहिली बघा नाडी या बाजूला, मध्य मध्ये मध्य नाडी आली मध्य. गण आला त्याचा मनुष्य, मनुष्य योनी आली मनुष्य. गज, आराध्य वृक्ष आला आवळा. गज दान दान कुठलं आवळा. करायचंय तर पांढरं कापड श्वेत वस्त्र. देवता कुठली आली यम. श्वेत वस्त्र क्रोध. मुख कुठली आहे त्याचं अधो आहे. दृष्टी चिबीट आहे. त्याचा स्वामी कोण आहे शुक्र आहे. शुक्र तत्व अग्नी आणि संज्ञा उग्र आहे. उग्र. त्या बाळाची रास कुठली आहे तर मेष आहे. राशीचा स्वामी कोण आहे मंगळ आहे. वर्ण कुठला आहे क्षत्रिय आहे. राशीचा वश्य कुठला आहे चतुष्पाद आहे. आणि तत्व कुठला आहे अग्नी आहे. आता राशी शिकताना आपल्याला हे सगळं शिकायचंय की एखाद्या राशीचा स्वामी कोण असतो, वर्ण काय असतं, तत्व काय असतं, वगैरे वगैरे वगैरे. असं तुम्ही उदाहरण सोडवू शकाल आता. तर ते मुख आणि दृष्टी म्हणजे काय? शिकायचंय की अजून यांना आहे ते समजा ना, पुढचं कुठं शिकवताय. हे आहे तेच त्यांना समजलं पाहिजे ना. 4 जण लेफ्ट झाली क्लास सुरू झाल्यापासून. अवघड जाते त्यांना ते. हे कोणाला समजलंय का किंवा समजलं नाही असेल तर बघा, नाही तर मग आपण एक अजून उदाहरण घेऊया आज दिवसाचं. समजलंय सर, पण एखादं उदाहरण घेतलं तरी चालेल. तुम्ही पहिल्यांदा शिकताय अतुलजी? हो सर. आता त्याच पंधरवड्याचं एक उदाहरण घेऊ. तुम्हाला सगळं असं लिहायचंय सगळं. तर प्लीज सगळ्यांना म्यूट करा, कारण तुमचा आवाजच येत नाही. तेच रिपीट करतायत आणि लाईट नाहीये. सगळं लो झालंय नेट इथं. मी अजून बोलत नाहीये काय. नाही आता नाही, मगाशी सुद्धा तुमच्या मागे ते रिपिटेशन होते, मग ते काय कळत नाही हो. लॅग होतोय ना आवाज त्याच्यामुळे. हा. ते साऊंड त्यांना म्यूट केलं तरी ते स्वतः अनम्यूट करता येतो. ते काय समजतच नाहीये त्यामुळे त्यांना ते ते. समजत नाही बहुतेक कसं आहे झूम वापरायचं. त्याचा झूमचा एक क्लास घेऊया. कोण शिकवल की झूम वापरायला रे. त्यांना एक तासभर क्लास घ्या झूम कसं वापरायचं ते. आता एक तारीख घ्या लिहून. 1 तारखेला 1 ऑगस्टला रात्री 7:30 एका बाळाचा जन्म झाला. त्याचं पंचांग लिहा, गण लिहा, नाडी लिहा आणि त्याचं जन्म अक्षर लिहा. वेळ दिलेली आहे तुम्हाला, मोजून बरोबर 10 मिनिटं दिलेली आहेत. शांतपणे काढा. सर टायमिंग 7:30 आहे ना? रात्री 7:30, 1 ऑगस्टला रात्री 7:30. पंचांग